आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट डोसा। तर ही डोस्याची रेसिपी एकदम सोपी आहे, रात्रभर भिजत ठेवण्याची काही गरज नाही। चला तर बघूया। त्यासाठी सगळ्यात पहिले 1 कप तांदूळ, 1 वाटी पोहे, अर्धा वाटी उडीद डाळ हे घेऊन त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुवून घेतल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी दही, थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत त्याला वाटून घ्यायचं आहे। झालं आपलं रेडी बॅटर। आता ते बॅटर 15 ते 20 मिनिटं साईडला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। सेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये इनो टाकायचा आहे आणि लगेच पाणी टाकून ते इनो ॲक्टिवेट करायचं आहे। नंतर ते मिक्स करून साईडला तवा ठेवायचा आहे तापत, त्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर टाकायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण लावून ठेवायचं आहे, कारण आपलं बॅटर हे रात्रभर सेट व्हायला नव्हतं ठेवलं। त्यानंतर आपला इन्स्टंट डोसा तयार आहे। तुम्ही याला चटणी, सांबार, केचप, चहा कशासोबतही खाऊ शकता। मी बटाट्याची भाजी घेतली आहे। थँक्स फॉर वॉचिंग।